नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13 ते 18 ऑगस्ट या 6 दिवसातील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, सोशल मीडियाच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्या राज्याने गरुड दृष्टी उपक्रम सुरू केलेला आहे? बघा, सायबर सुरक्षेच्या दृष्टीने जे सोशल मीडियाच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? गरुड दृष्टी। कोणत्या राज्यांनी सुरू केलेला आहे बघा? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याने सुरू केलेला आहे। महाराष्ट्राचा सायबर सुरक्षा उपक्रम गरुड दृष्टी कोणी सुरू केलेला आहे? तर याची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर या ठिकाणाहून केलेली आहे। तर हे कशासाठी सुरू करण्यात आलेले आहे? तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे होणाऱ्या गुन्हेगारी कारवायांवर लक्ष ठेवणे आणि सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी गरुड दृष्टी ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे। तर या प्रणाली अंतर्गत आतापर्यंत 30,000 पोस्ट तपासण्यात आले आहेत। त्यापैकी 650 आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्यात आलेले आहेत। सायबर हॅक 2025 स्पर्धेतून उदयास आलेले हे साधन अत्यल्प खर्चात विकसित करण्यात आलेले आहे। त्याचे बौद्धिक संपदा हक्क नागपूर पोलिसांकडे आहेत। तर बघा, गरुड दृष्टी ही जी प्रणाली आहे याचे बौद्धिक संपदा हक्क हे सर्व नागपूर पोलिसांकडे आहेत। आणि हा जो उपक्रम आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे होणाऱ्या गुन्हेगारी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्यावरती प्रतिबंध घालण्यासाठी हा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला आहे आणि याचे नाव आहे गरुड दृष्टी उपक्रम। नेक्स्ट आहे, झोमॅटोने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शाहरुख खान। झोमॅटोने शाहरुख खानला आपला नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून अधिकृतपणे घोषित केलेले आहे। शाहरुख खान हा बॉलिवूड अभिनेता आहे। झोमॅटोच्या मल्टी प्लॅटफॉर्म मार्केटिंग मोहिमांमध्ये प्रमुख भूमिका बजावण्यासाठी शाहरुख खानची झोमॅटोने अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। झोमॅटो या कंपनीबद्दल किंवा संस्थेबद्दल थोडक्यात माहिती अभ्यासूया। बघा, याची स्थापना झालेली आहे 2008 मध्ये। संस्थापक आहेत दीपिंदर गोयल आणि पंकज चड्डा। मुख्यालय आहे हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी। आणि झोमॅटो मूलभूत सेवा कोणत्या सेवा देते बघा झोमॅटो कंपनी? तर ऑनलाईन अन्न वितरण आणि रेस्टॉरंट डिस्कवरी। तर झोमॅटोने शाहरुख खानला आपला नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून अधिकृतपणे घोषित केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्वात लांब मार्गावरील वंदे भारत ट्रेन सेवेचे उद्घाटन केले आहे। ही वंदे भारत ट्रेन कोणत्या 2 शहरांना जोडते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर पुणे। तर बघा, नागपूर अंजनी या ठिकाणाहून पुणेपर्यंतची ही ट्रेन आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 ऑगस्ट 2025 रोजी भारतातील सर्वात लांब मार्ग अंजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सेवेचे उद्घाटन केलेले आहे। नागपूर येथील अंजनी या ठिकाणाहून पुणे या ठिकाणी ही वंदे भारत एक्सप्रेस आहे। महाराष्ट्रातील ही 12व्या क्रमांकाची वंदे भारत एक्सप्रेस आहे। या मार्गाचे अंतर किती आहे? एकूण अंतर आहे 881 किलोमीटर। यासाठी सुमारे 12 तास एवढा वेळ लागणार आहे। आसन क्षमता आहे 590 प्रवासी। या रेल्वेचा सरासरी वेग आहे 73 किलोमीटर पर तास। तर बघा, भारतातील सर्वात लांब मार्ग असणारी वंदे भारत एक्सप्रेस आहे अजनी नागपूर ते पुणे। नेक्स्ट आहे, महिलांसाठी नारी अदालत कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिक्कीम राज्यामध्ये। 10 ऑगस्ट 2025 रोजी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी रोंगपो येथे पहिल्या अम्मा सन्मान दिनानिमित्त अनौपचारिक सुलभ न्यायासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील सामुदायिक मंच नारी अदालत सुरू केलेली आहे। कोणी सुरू केलेली आहे? सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी। कोणत्या ठिकाणी? रोंगपो या ठिकाणी सुरू केलेली आहे। कोणत्या कार्यक्रमामध्ये सुरू केलेले आहे बघा? तर सिक्कीमचा पहिला अम्मा सन्मान दिन साजरा करण्यात आला 10 ऑगस्ट 2025 रोजी। तर या निमित्तानेच सिक्कीम राज्याने महिलांना न्याय मिळण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील सामुदायिक मंच नारी अदालत सुरू केलेला आहे। नारी अदालत हे महिलांद्वारे चालवले जाणारे एक सामाजिक व्यासपीठ आहे। सिक्कीमच्या ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांना सक्षम बनवण्याचे याचे उद्दिष्ट आहे। हे लवचिक संवाद आधारित दृष्टिकोनावर कार्य करते। हे लांब कायदेशीर प्रक्रियांशिवाय न्याय अधिक सुलभ करण्यासाठी डिझाईन केलेले आहे। म्हणजे तुम्ही केस करणे किंवा याच्यासाठी जास्त टाइम घालवणे यासाठी टाइम जाणार नाही, कारण हे तुम्ही बोलून जर एखादी तक्रार असेल तर त्या तक्रारीवरती तुमचा संवाद साधून तिथेच तुमच्यावर
तुमचा त्या ठिकाणी न्याय केला जाणार आहे, त्यामुळे यासाठी जास्त वेळ लागणार नाही, हे लवचिक आहे. आणि हे जे नारी अदालत आहे हे पूर्णपणे महिलांद्वारे हे चालवले जाणार आहे. त्यामुळे नारी अदालत सुरू करणारे राज्य कोणते आहे? सिक्कीम हे राज्य. नेक्स्ट आहे ड्रोनद्वारे कृत्रिम पावसाचा देशातील पहिला पायलट प्रकल्प कोठे सुरू झाला आहे? तर ड्रोनद्वारे कृत्रिम पाऊस याचा जो पहिला पायलट प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे तो देशातील कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जयपूर या ठिकाणी. ऑगस्ट 2025 मध्ये जयपूरच्या रामगड धरण परिसरात ड्रोनद्वारे कृत्रिम पावसाचा देशातील पहिला पायलट प्रकल्प सुरू झालेला आहे. या प्रयोगात ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI वापर करून ढगांवर क्लाउड सीडिंग तंत्रज्ञान लागू केले जात आहे. हा जो उपक्रम आहे हा राजस्थान सरकार आणि अमेरिका बेंगळुरू स्थित तंत्रज्ञान कंपनी जेनेक्स AI यांचा संयुक्त प्रयत्न आहे. प्रक्रिया काय करण्यात येणार आहे बघा, तर ड्रोनद्वारे ढगांमध्ये सोडियम क्लोराईड सारखी रसायने फवारली जाणार आणि त्यानंतर पाण्याचे कणांचे संक्षेपण होते आणि नंतर पाऊस पडतो. त्यामुळे बघा ड्रोनद्वारे कृत्रिम पावसाचा देशातील पहिला पायलट प्रकल्प राजस्थानमधील जयपूरच्या रामगड धरण परिसरात सुरू झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बौद्धिक अपंग विद्यार्थ्यांच्या समान शिक्षणासाठी कोणत्या राज्याने दिशा अभियान सुरू केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. बौद्धिक अपंग विद्यार्थ्यांच्या समान शिक्षणासाठी महाराष्ट्राने दिशा अभियान सुरू केलेले आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील 453 विशेष शाळांमध्ये दिशा अभियान नावाचा एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या राबवलेला आहे. विशेषतः बौद्धिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांसाठी हे डिझाईन केलेला आहे. हा कार्यक्रम जय वकील फाउंडेशनने विकसित केलेला आहे आणि त्याला राष्ट्रीय बौद्धिक अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण संस्थेने मान्यता दिलेली आहे. दिशा अभियान महाराष्ट्र सरकारने राबवलेले आहे. कोणासाठी राबवलेले आहे? तर बौद्धिक अपंग विद्यार्थ्यांच्या समान शिक्षणासाठी. हा जो अभ्यासक्रम आहे हा कोणी किंवा हे जे अभियान आहे हे कोणी विकसित केलेले आहे? तर जय वकील फाउंडेशनने विकसित केलेले आहे. या अभियानासाठी किंवा या अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय बौद्धिक अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण संस्थेने मान्यता दिलेली आहे. राज्यभर बौद्धिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांसाठी एक समान आणि प्रमाणित अभ्यासक्रम स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनलेले आहे. हा जो उपक्रम आहे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या दृष्टिकोनातून प्रेरित आहे. याचा उद्देश समावेशक आणि स्वावलंबी समाज निर्माण करणे हा आहे. 1944 मध्ये स्थापन झालेल्या जय वकील फाउंडेशनने त्यांच्या 8 दशकांच्या अनुभव आणि संशोधनाच्या आधारे हा अभ्यासक्रम विकसित केलेला आहे. तर बौद्धिक अपंग विद्यार्थ्यांच्या समान शिक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने दिशा अभियान सुरू केलेले आहे आणि असे अभियान सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय विस्लाव मॅनियाक मेमोरियल 2025 स्पर्धेत अनु राणीने कोणते पदक जिंकले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुवर्ण पदक. आंतरराष्ट्रीय विस्लाव मॅनियाक मेमोरियल 2025 आवृत्ती आहे 8वी. ठिकाण बघा कोठे आयोजित करण्यात आली ही स्पर्धा? आंतरराष्ट्रीय विस्लाव मॅनियाक मेमोरियल पोलंड सेजिसिन. यामध्ये अनु राणी भारताची खेळाडू आहे. हिने सुवर्ण पदक जिंकलेले आहे. भालाफेकमध्ये सर्वाधिक अंतर 62.59 मीटर हंगामातील सर्वोत्तम अंतर टाकलेले आहे तिने. अनु राणी ही भालाफेकपटू आहे, भारताची खेळाडू आहे, तर तिने सुवर्ण पदक जिंकलेले आहे. 2023च्या आशियाई स्पर्धेत अनु राणीने 62.92 मीटर थ्रो करत सुवर्ण पदक जिंकले होते. त्याच वर्षी तिने म्हणजेच 2023 मध्येच तैवान ॲथलेटिक्स ओपन आणि इंडियन ओपन मध्येही सुवर्ण पदक जिंकलेले होते. नेक्स्ट आहे अलीकडेच ऑपरेशन अलर्ट कोणी सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 BSF. तर सीमा सुरक्षा दल. सीमा सुरक्षा दलाने भारत पाकिस्तान सीमेवरील राजस्थान सेक्टरमध्ये स्वतंत्र दिन 2025च्या आधी ऑपरेशन अलर्ट सुरू केले होते. कोणी सुरू केले? सीमा सुरक्षा दलाने म्हणजेच BSFने. कोणत्या ठिकाणी केलेले आहे? तर राजस्थानमधील भारत पाकिस्तान सीमेवरती. कधी सुरू केले? तर स्वतंत्र दिन 2025च्या आधी सुरू केलेली आहे. ही मोहीम 11 ऑगस्ट 2025 पासून 17 ऑगस्ट 2025च्या मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. उद्दिष्ट काय होते ऑपरेशन अलर्ट सुरू करण्याचे? तर सीमा सुरक्षा मजबूत करणे, घुसखोरी, तस्करी आणि इतर सुरक्षा आव्हानांना आळा घालणे. सीमा सुरक्षा दल BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. बघा BSFचा लॉंग फॉर्म भरपूर परीक्षेमध्ये विचारला जातो सरळ सेवेमध्ये. तर काय आहे? बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दल. स्थापना कधी झालेली आहे? 1 डिसेंबर 1965 रोजी.
मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. सध्याचे महासंचालक आहेत दलजीत सिंग चौधरी. BSFचे कार्य काय असते? भारत पाकिस्तान आणि भारत बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे रक्षण केले जाते. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्यातील बर्दा प्रदेश सिंहांचे दुसरे घर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुजरात. जागतिक सिंह दिन 2025 10 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. तर या दिवशीच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी 179 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यामध्ये गुजरातमधील बर्दा प्रदेश सिंहांचे दुसरे घर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. आशियाई सिंह फक्त गुजरात राज्यातील सौराष्ट्र प्रदेशात आढळतात. गीर राष्ट्रीय उद्यान हे आशियाई सिंहांचे प्रमुख निवासस्थान आहे किंवा पहिले स्थान असे म्हणू शकता तुम्ही. आणि आता दुसरे घर हे बर्दा प्रदेश असणार आहे. पहिले आहे गीर राष्ट्रीय उद्यान आणि आता दुसरे असणार आहे गुजरातमधीलच बर्दा प्रदेश. 16व्या आशियाई सिंह जनगणना 2025 मध्ये गुजरातमधील सिंहांची संख्या किती होती? 674 वरून 891 पर्यंत वाढलेली होती. प्रोजेक्ट लायन कधी राबवण्यात आलेला आहे? 15 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रोजेक्ट लायन सुरू केलेला आहे. प्रोजेक्ट लायनचे उद्दिष्ट आहे आशियाई सिंहांचे दीर्घकालीन संरक्षण आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करणे. प्रकल्प लायन अंतर्गत 6 नवीन पुनर्वसन स्थळे ओळखली गेलेत किंवा तयार करण्यात येणार आहेत. कोणतीही 6 स्थळे आहेत बघा. मध्य प्रदेश मधील आहेत माधव राष्ट्रीय उद्यान आणि गांधीसागर वन्यजीव अभयारण्य. राजस्थान राज्यातील आहेत सीतामाता अभयारण्य, मुकुंदरा हिल्स टायगर रिझर्व आणि कुंभलगड अभयारण्य. आणि गुजरातमधील जेसोर बलराम अंबाजी अभयारण्य आणि आसपासचा परिसर या 6 ठिकाणी आशियाई सिंहांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे प्रोजेक्ट लायन अंतर्गत. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या विधानसभेने गार्डियन व्हेटो विधेयक 2025 मंजूर केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिल्ली. ऑगस्ट 2025 मध्ये दिल्ली विधानसभेने दिल्ली शालेय शिक्षण विधेयक 2025 मंजूर केले आहे. दिल्ली शालेय शिक्षण यालाच काय म्हटलेलं आहे? निर्धार आणि नियमनात पारदर्शकता विधेयक 2025. या विधेयकाला गार्डियन व्हेटो बिल असेही म्हटले गेलेले आहे. व्हेटोचा अर्थ काय होतो? नकारात्मक मत देणे किंवा प्रस्ताव फेटाळणे असा होतो. म्हणजेच गार्डियन व्हेटो बिल म्हणजे जे पालक असतील त्यांना नकारात्मक प्रस्ताव देण्याचे किंवा प्रस्ताव फेटाळण्याचे किंवा नकारात्मक मत देण्याचा अधिकार असणार आहे. आता हे विधेयक कशासाठी राबवण्यात येणार आहेत बघा? तर दिल्लीतील खाजगी मान्यताप्राप्त विना अनुदानित शाळांकडून मनमानी फी वाढीला आळा घालण्यासाठी हे विधेयक मंजूर करण्यात आलेले आहे. शालेय फी वाढीच्या निर्णयांमध्ये पालकांना व्हेटो पॉवर असणार आहे. जर कोणत्याही पालकांनी असहमती दर्शवली तर फी वाढ स्वीकारली जाणार नाही. म्हणजे एखाद्या मान्यताप्राप्त विनाअनुदानित शाळेमध्ये फी वाढ जर त्या वर्षी होत असते तर ही फी वाढ ही ज्यावेळेस करणार त्यावेळेस पालकांना विचारण्यात येणार की तुम्हाला ती फी वाढ मान्य आहे किंवा नाही. जर एखाद्या पालकांनी मान्य नाही म्हटले तर ती स्कूल ही फी वाढ करू शकणार नाही. त्यामुळेच दिल्लीने हे विधेयक मंजूर केलेले आहे. याला विधेयकाला नाव काय देण्यात आलेले आहे? गार्डियन व्हेटो बिल. या विधेयकानुसार शाळा एकतर्फी शुल्क वाढवू शकत नाहीत. नेक्स्ट आहे 15वी ज्युनियर राष्ट्रीय महिला हॉकी अजिंक्यपद 2025 कोणी जिंकली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झारखंड. झारखंड महिला हॉकी संघाने सलग दुसऱ्या वर्षी 15व्या ज्युनियर राष्ट्रीय महिला हॉकी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. म्हणजे 14व्या पण ज्युनियर राष्ट्रीय महिला हॉकीचे अजिंक्यपद झारखंडने पटकावले होते आणि आता 15व्या ज्युनियर राष्ट्रीय महिला हॉकीचेही झारखंड राज्याने पटकावलेले आहे. अंतिम सामन्यात झारखंडने हॉकी हरियाणाचा 2-1 असा पराभव केला. अंतिम सामना झालेला आहे आंध्र प्रदेशमधील काकीनाडा या ठिकाणी. झारखंडने 4 वेळा ज्युनियर राष्ट्रीय महिला विजेतेपद जिंकलेले आहे. 2018, 2019, 2024 आणि नंतर 2025 मध्ये. 2025 मध्ये झारखंड महिला हॉकी संघाने वरिष्ठ, ज्युनियर आणि सब ज्युनियर या तिन्ही राष्ट्रीय श्रेणी जिंकलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा. बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एल नागेश्वर राव. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एल नागेश्वर राव यांची बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल म्हणून नियुक्ती केलेली आहे. नियुक्तीचा उद्देश आहे BCA मधील पदाधिकाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर कारवायांची चौकशी करणे. बिहार क्रिकेट असोसिएशन संलग्न किंवा अंतर्गत आहे बघा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCIच्या अंतर्गत हे कार्य करते. मुख्यालय आहे बिहारमधील पाटणा या ठिकाणी. कार्य काय आहे? राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्यात दुर्मिळ ब्ल्यू पिंक गिल मशरूम सापडला आहे?
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तेलंगणा. ऑगस्ट 2025 मध्ये तेलंगणाच्या कोमाराम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील कागजनगर वन विभागात एक दुर्मिळ ब्ल्यू पिंक गिल मशरूम सापडला आहे. या शोधामुळे तेलंगणाच्या जंगलांची सूक्ष्म वैज्ञानिक विविधता समोर आलेली आहे. तर या ब्ल्यू पिंक गिल मशरूमचे वैज्ञानिक नाव काय आहे? एंटोलोमा होस्टेटेरी. हे मशरूम प्रामुख्याने न्यूझीलंडमध्ये आढळते. याला स्काय ब्ल्यू मशरूम असेही म्हणतात. हे आकाराने आणि तुलनेने लहान आहे आणि रंगाने पूर्णपणे निळे आहे. तर हे ब्ल्यू पिंक गिल मशरूम जे दुर्मिळ आहे हे कोठे सापडलेले आहे? तर तेलंगणाच्या कोमाराम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील कागजनगर या वन विभागामध्ये. नेक्स्ट आहे अलीकडेच छोटा भीमची नवीन कॉमिक मालिका कोणत्या मंत्रालयाच्या प्रकाश विभागाने सुरू केली आहे? अलीकडेच छोट्या भीमची जी नवीन कॉमिक मालिका आहे हे कोणत्या मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माहिती आणि प्रसारण मंत्रालय. ऑगस्ट 2025 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने अधिकृतपणे नवीन छोटा भीम कॉमिक मालिका अनावरण केलेली आहे. छोट्या भीम या कॉमिक मालिकेचे अनावरण केलेले आहे. कोणी केलेले आहे? माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने. नवी दिल्लीतील 29व्या दिल्ली पुस्तक मेळ्यात हे लॉन्च करण्यात आले. या मालिकेचा उद्देश आहे भारतीय संस्कृती आणि कथा मुलांपर्यंत पोहोचवणे आणि घरगुती कथाकथनाला प्रोत्साहन देणे. हे लोकप्रिय भारतीय ॲनिमेटेड पात्र छोटा भीमवर आधारित आहे. ग्रीन गोल्ड ॲनिमेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने निर्मित ही कॉमिक मालिका ढोलकपूरच्या काल्पनिक राज्यातील एका धाडसी आणि दयाळू मुलाच्या म्हणजेच भीमच्या साहसावर आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2025 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या भारतीय उपक्रमाला इक्वेटर पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बीबी फातिमा महिला बचत गट. संयुक्त राष्ट्रांनी 2025 मध्ये भारताच्या महिला नेतृत्वाखालील उपक्रम बीबी फातिमा महिला बचत गटाला इक्वेटर पुरस्कार प्रदान केलेला आहे. हा पुरस्कार संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे प्रदान करण्यात आलेला आहे. यालाच जैवविविधता संवर्धनासाठी नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाते. याचे रोख बक्षीस किती आहे बघा? प्रतिविजेता $10,000. बीबी फातिमा महिला बचत गट कोठे आहे हा बचत गट? कर्नाटक राज्यातील जिल्हा हावेरी या ठिकाणातील तीर्था गावामध्ये आहे बीबी फातिमा महिला बचत गट. नेतृत्व कोण करतात? तर बीबी फातिमा करतात. महिला उद्योजक आहेत त्या. सक्रिय क्षेत्र 30 गावांमध्ये 5,000+ शेतकरी आहेत या महिला बचत गटामध्ये. मुख्य कार्य काय आहे? भरड धान्य लागवड, बियाणे बँक, सौर ऊर्जा आणि जैवविविधता संवर्धन करणे. तर संयुक्त राष्ट्राने 2025 मध्ये भारताच्या महिला नेतृत्वाखालील उपक्रम बीबी फातिमा महिला बचत गटाला इक्वेटर पुरस्कार प्रदान केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान उलची फ्रीडम शिल्ड लष्करी सराव झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिण कोरिया. उलची फ्रीडम शिल्ड लष्करी सराव दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील वार्षिक संयुक्त लष्करी सराव आहे. हा कधी आयोजित करण्यात आला? 21 ते 31 ऑगस्ट 2025 दरम्यान. कोरियन द्वीपकल्प आणि त्याच्या विस्तृत प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी सर्व क्षेत्रात तयारी आणि सहकार्य मजबूत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ही प्रथा 1960च्या दशकापासून सुरू झालेली आहे. 2008 मध्ये त्याचे नाव उलची फ्रीडम गार्डियन असे ठेवण्यात आले. दक्षिण कोरिया आणि अमेरिका या 2 देशांमधील आहे उलची फ्रीडम शिल्ड लष्करी सराव 21 ते 31 ऑगस्ट 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे तातो 2 जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ज्याला अलीकडेच केंद्र सरकारने मान्यता दिली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश. तातो 2 जलविद्युत प्रकल्प मंजूर केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारावरील मंत्रिमंडळ समितीने. कोठे आहे हा? अरुणाचल प्रदेशातील शियाओमी जिल्ह्यामध्ये आहे हा तातो 2 जलविद्युत प्रकल्प. यासाठी एकूण खर्च येणार आहे 8,146.21 कोटी रुपये. स्थापित क्षमता आहे 700 मेगावॅट. या ठिकाणी 4 प्रकल्प असणार आहेत किंवा 4 युनिट असणार आहेत. प्रत्येक युनिट 175 मेगावॅटचे असणार आहेत. असे मिळून 700 मेगावॅट स्थापित क्षमता असणार आहे. बांधकाम कालावधी असणार आहे अंदाजे 72 महिने. संयुक्त उपक्रम कोणाचा आहे? नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड आणि अरुणाचल प्रदेश सरकार यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. तातो 2 जलविद्युत प्रकल्प अरुणाचल प्रदेशातील शियाओमी जिल्ह्यामध्ये असणार आहे. नेक्स्ट आहे वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धनंजय चंद्रचूड.
पुस्तकाचे नाव आहे वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स. लेखक आहेत धनंजय यशवंत चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत हे. या पुस्तकाद्वारे धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी कायदा, न्याय आणि निर्णय घेण्याच्या क्षेत्रातील त्यांचे अनुभव एकत्र विणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच त्यांना आजपर्यंत जे कायदा, न्याय आणि त्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत त्या क्षेत्रातील त्यांचे जे अनुभव आहेत ते सर्व अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुस्तकाचे नाव आहे वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स. धनंजय चंद्रचूड कोण आहेत? भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. नेक्स्ट आहे आशियाई 19 वर्षांखालील आणि 22 वर्षांखालील बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. एकूण 27 पदके जिंकलेली आहेत. आशियाई 19 वर्षाखालील आणि 22 वर्षाखालील बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 कोठे आयोजित करण्यात आली? थायलंडमधील बँकॉक या ठिकाणी. कालावधी काय होता? ऑगस्ट 2025. भारताची एकूण पदके आहेत 27. यामध्ये 19 वर्षाखालील गटामध्ये 14 पदके जिंकलेली आहेत आणि 22 वर्षाखालील गटामध्ये एकूण 13 पदके जिंकलेली आहेत. तर बघा, भारत 19 वर्षाखालील गटामध्ये दुसऱ्या स्थानावरती राहिला. त्याने एकूण किती 14 पदके जिंकलेली आहेत. यामध्ये 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. आणि 22 वर्षाखालील गटामध्ये एकूण 4थ्या क्रमांकावरती राहिला. यामध्ये 13 पदके जिंकलेली आहेत. 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 8 कांस्य पदके. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने हरिजन या शब्दावर बंदी घातली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओडिसा राज्याने. ऑगस्ट 2025 मध्ये ओडिसा सरकारने हरिजन या शब्दावर बंदी घातली आहे. हा निर्णय कोणत्या विभागाने घेतलेला आहे? तर ओडिसाच्या अनुसूचित जाती आणि जमाती विकास, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय कल्याण विभागाने घेतलेला आहे. काय निर्णय घेतलेला आहे? तर हरिजन या शब्दावर बंदी घातलेली आहे. म्हणजे ओडिसा या राज्यामध्ये हरिजन हा शब्द आता वापरण्यात येणार नाही. सर्व विभाग आणि संस्थांना हरिजन हा शब्द वापरणे बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आता फक्त अनुसूचित जाती हा संवैधानिक शब्द वापरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. हरिजन शब्दाऐवजी कोणता शब्द वापरण्यात येणार? अनुसूचित जाती. ओडिया आणि इतर भाषांमध्ये योग्य भाषांतराचे पालन करणे देखील अनिवार्य करण्यात आलेले आहे. ओडिशा सरकारने 2025 मध्ये हरिजन या शब्दावर बंदी घातलेली आहे. नेक्स्ट आहे जिल्हा पूर तीव्रता निर्देशांक कोणी विकसित केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे. म्हणजे IIT दिल्ली आणि IIT गांधीनगर या दोन्ही एकत्र येऊन त्यांनी जिल्हा पूर तीव्रता निर्देशांक विकसित केलेला आहे. जिल्हा पूर तीव्रता निर्देशांक DFSI विकसित केलेला आहे IIT दिल्ली आणि IIT गांधीनगर यांनी. उद्देश काय आहे या निर्देशांकाचा? तर भारतातील जिल्ह्यांमधील पूर तीव्रतेचे डेटा आधारित मूल्यांकन करणे. जिल्ह्यातील सर्व पूर घटनांचा सरासरी कालावधी, ऐतिहासिकदृष्ट्या पूरग्रस्त क्षेत्राची टक्केवारी, एकूण मृतांची संख्या, जखमींची संख्या आणि जिल्ह्याची लोकसंख्या विचारात घेण्यात येणार आहे. हा निर्देशांक 1967 पासून भारतीय हवामान विभागाद्वारे गोळा केलेल्या वार्षिक डेटा आणि जिल्ह्याच्या लोकसंख्येचा वापर करून एखाद्या क्षेत्रातील पुराची तीव्रता थेट मूल्यांकन करतो. पूर संवेदनशीलता आणि नुकसानाचे जिल्हा आधारित, निरीक्षण आधारित मापन तयार करण्याचा हा भारतातील पहिलाच मोठा प्रयत्न असणार आहे. DFSIने मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या शहरी भागात वाढत्या पुराच्या धोक्याकडे लक्ष वेधलेले आहे. तर हा जो जिल्हा पूर तीव्रता निर्देशांक आहे यानुसार पूर प्रवण असलेले टॉप 5 जिल्हे कोणते आहेत बघा? पाटणा, बिहार राज्यातील पाटणा, याला 19.37 अंक देण्यात आलेले आहेत. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद 19.01, महाराष्ट्रातील ठाणे 18.88, पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा 18.86 गुण आणि आंध्र प्रदेशमधील गुंटूर हा 5व्या क्रमांकावरती राहिलेला आहे 18.84. नेक्स्ट आहे भारताने कोणत्या देशातून ज्यूट उत्पादनांच्या जमिनीवरून आयातीवर बंदी घातलेली आहे? म्हणजे रस्त्याच्या मार्गाने. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बांगलादेश. भारताने बांगलादेशातून ज्यूट उत्पादनांच्या जमिनीच्या मार्गाने आयातीवर बंदी घातलेली आहे म्हणजे रस्त्याने. अधिसूचना जारी कोणी केलेली आहे? विदेश व्यापार महासंचालनालय. भारत बांगलादेश सीमेवरील सर्व भूबंदरांवरून आयात करण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रतिबंधित वस्तू कोणत्या आहेत? ज्यूटपासून बनवलेले विणलेले कापड, ज्यूट दोरी, सुतळी दोरी, ज्यूटच्या पोत्या आणि पिशव्या, बास्ट फायबरपासून बनवले इतर उत्पादने. नेक्स्ट आहे जागतिक हत्ती दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12 ऑगस्ट. दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी जागतिक हत्ती दिन साजरा केला जातो. याची सुरुवात 2012 मध्ये करण्यात आलेली आहे.
हा दिवस विशेषतः हत्तींच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी समर्पित आहे. वन हत्तींच्या आदिवासी क्षेत्रात त्यांची चांगली काळजी, संवर्धन आणि संरक्षणाला प्रोत्साहन देणे हा दिवस साजरा करण्याचा उद्दिष्ट आहे. 2025 ची थीम आहे ब्रिंगिंग द वर्ल्ड टुगेदर टू एलिफंट्स. नेक्स्ट आहे राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक म्हणजे श्रेष्ठ उपक्रम कोणी सुरू केला आहे? श्रेष्ठ उपक्रम कोणी सुरू केलेला आहे? पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे पुण्य सलिला श्रीवास्तव. श्रेष्ठ उपक्रम लॉंग फॉर्म काय आहे? राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ऑगस्ट 2025 मध्ये हा राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक सुरू केला आहे. सुरुवात कोणी केलेली आहे? तर केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी. श्रेष्ठ हे केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेद्वारे सादर केले जाते. पारदर्शक डेटा चालित चौकटीद्वारे राज्य औषध नियामक प्रणालींना बेंचमार्क आणि मजबूत करण्यासाठी हा अशा प्रकारचा पहिलाच राष्ट्रीय उपक्रम आहे. उद्दिष्ट आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये औषध नियामक प्रणालीची गुणवत्ता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता मोजणे. यामध्ये प्रमुख 5 विषयांवर उत्पादक राज्यांसाठी 27 निर्देशांक असणार आहेत. नेक्स्ट आहे हिरोमासा उराकावा हा कोणत्या देशाचा बॉक्सर होता ज्याचे नुकतेच निधन झाले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जपान. जपानी बॉक्सर हिरोमासा उराकावा यांचे लढाईत डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे निधन झाले. हिरोमासा उराकावा हा 28 वर्षांचा होता. सामन्यादरम्यान डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला. 2 ऑगस्ट 2025 रोजी योजी सैतो विरुद्धच्या लढतीच्या 8व्या फेरीत उराकावा जखमी झाला होता. त्याला वाचवण्यासाठी क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रियाही करण्यात आलेली होती, परंतु त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याच दिवशी आणखी एक जपानी बॉक्सर शिगेतोशी कोटारे वेगळ्या लढतीत जखमी झाला आणि 6 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. नेक्स्ट आहे ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने बाज-अक नावाची ड्रोन विरोधी प्रणाली सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंजाब राज्याने सुरू केलेली आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पंजाब सरकारने बाज-अक नावाची ड्रोन विरोधी प्रणाली सुरू केलेली आहे. सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये BSFच्या समन्वयाने ही प्रणाली तैनात केली जाईल. ड्रोन क्रियाकल्प ओळखेल, ते थांबवेल आणि निष्क्रियही करेल. आंतरराष्ट्रीय सीमेवर अशी अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे पंजाब देशातील पहिले राज्य बनलेले आहे. पंजाबची पाकिस्तानशी 553 किलोमीटर लांबीची सीमा आहे, जिथे ड्रोनद्वारे देशात ड्रग्जची तस्करी केली जाते. या प्रकल्पासाठी 51.4 कोटी रुपये खर्च येणार आहे. नेक्स्ट आहे ऑस्ट्रेलियाने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत कोणाला देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली आहे? तर बघा, ऑस्ट्रेलियाने संयुक्त राष्ट्रांची जी महासभा होणार आहे यामध्ये कोणत्या देशाला स्वतंत्र देश किंवा स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पॅलेस्टाईन. ऑस्ट्रेलियाने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा केलेली आहे. घोषणा कोणी केलेली आहे? तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज. संयुक्त राष्ट्र महासभेचे 80वे अधिवेशन सप्टेंबर 2025 मध्ये होणार आहे. या ठिकाणीच ही स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. उद्दिष्ट आहे पॅलेस्टिनी लोकांचा स्वतंत्र राष्ट्राचा अधिकार ओळखणे. ऑस्ट्रेलिया आता फ्रान्स, ब्रिटन, कॅनडा, नॉर्वे, आयर्लंड, स्पेन यासारख्या देशांच्या पंक्तीत सामील झालेला आहे, ज्यांनी पॅलेस्टाईन राज्याला मान्यता देण्याची घोषणा यापूर्वी केलेली आहे. आतापर्यंत 140+ देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणती अंतराळ संस्था 2030 पर्यंत चंद्रावर अणुभट्ट्या बांधेल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नासा. 2030 पर्यंत चंद्रावर अणुभट्टी बांधण्याचे काम जलद करण्याची नासाची योजना आहे. नासा ही अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था आहे. या अणुभट्टीची क्षमता 100 किलोवॅट असेल. 2035 पर्यंत चंद्रावर स्वयंचलित अणुऊर्जा केंद्र बांधण्याची चीन आणि रशियाची योजना आहे. 2030 पर्यंत कोण बांधणार आहे? तर अमेरिकेची नासा ही अंतराळ संशोधन संस्था आणि 2035 पर्यंत चीन आणि रशिया हे 2 देश बांधणार आहेत. नेक्स्ट आहे लोकसभेत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक आणि राष्ट्रीय डोपिंग विरोधी सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. हे विधेयक कोणी मांडले होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मनसुख मांडविया. ऑगस्ट 2025 मध्ये लोकसभेने राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक आणि राष्ट्रीय डोपिंग विरोधी सुधारणा विधेयक मंजूर केले आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी 2025च्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही विधेयके सादर केली आणि आवाजी मतदानाने मंजूर केली. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक 2025च्या प्रमुख तरतुदी बघा. या विधेयकाचा उद्देश भारतीय क्रीडा संघटनांमध्ये चांगले प्रशासन, पारदर्शकता आणि जबाबदारी आणणे आहे. एक राष्ट्रीय क्रीडा मंडळ स्थापन केले जाईल जे BCCI सह सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांची देखरेख करेल. केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी सर्व NSFना राष्ट्रीय क्रीडा मंडळाकडून मान्यता घ्यावी लागेल. क्रीडा संघटनांमध्ये गटबाजी रोखण्यासाठी कठोर नियम लागू करावे लागतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, UPSCचे शताब्दी वर्ष कधी साजरे केले जाईल? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 ऑक्टोबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत. केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC शताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार आहे 1 ऑक्टोबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2026 या कालावधीमध्ये. उद्दिष्ट काय आहे तर भारतातील नागरी सेवांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि निपक्षपातीपणाची 100 वर्ष साजरी करणे. केंद्रीय लोकसेवा आयोग स्थापन झालेला आहे 1 ऑक्टोबर 1926 रोजी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. वर्तमान अध्यक्ष आहेत अजय कुमार. मंत्रालय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत हे काम करते. अध्यक्षांची नियुक्ती ही राष्ट्रपतीकडून केली जाते. नेक्स्ट आहे तमिळनाडूच्या नवीन राज्य शिक्षण धोरण 2025 मध्ये कोणती भाषा सक्तीची करण्यात आलेली आहे? नाही. लक्षात ठेवा, सक्तीची भाषा करण्यात आलेली नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे हिंदी. तर तमिळनाडूच्या नवीन राज्य शिक्षण धोरण 2025 मध्ये हिंदी भाषेची ही सक्ती करण्यात आलेली नाही. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ऑगस्ट 2025 मध्ये तमिळनाडूने अधिकृतपणे नवीन राज्य शिक्षण धोरण 2025 जारी केले आहे. निवृत्त न्यायमूर्ती मुरुगेसन यांच्या अध्यक्षतेखालील 14 सदस्यीय समितीने 2022 मध्ये धोरणाचा मसुदा तयार केला होता. भाषा धोरणामध्ये फक्त तमिळ आणि इंग्रजी भाषा अनिवार्य असे घोषित केलेले आहे. हिंदी अनिवार्य भाषा नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. 10वी पर्यंत कोणताही विद्यार्थी नापास होणार नाही. इयत्ता 3री, 5वी आणि 8वीच्या सार्वजनिक परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. 11वीची सार्वजनिक परीक्षा देखील रद्द करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक, सर्जनशील आणि भविष्याभिमुख बनवण्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. खेळ आणि शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. तर बघा, तमिळनाडू या सरकारने त्रिभाषा धोरण स्वीकारलेले नाही. तर यांनी फक्त तमिळ आणि इंग्रजी या 2च भाषा अनिवार्य केलेल्या आहेत. हिंदी भाषा अनिवार्य केलेली नाही. नेक्स्ट आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने मेरिट योजनेला मंजुरी दिली आहे. तिचा एकूण खर्च किती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4200 कोटी. मेरिट योजना तांत्रिक शिक्षणात बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा. तर बघा, मेरिटचा लॉंग फॉर्म काय होतो? मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन आणि रिसर्च इम्प्रूव्हमेंट इन टेक्निकल एज्युकेशन. 8 ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिलेली आहे. यासाठी एकूण खर्च असणार आहे 4200 कोटी रुपये. या योजनेचा उद्दिष्ट आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार तांत्रिक शिक्षणात सुधारणा करणे. उद्देश भारतामध्ये तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता, समानता आणि सुशासन सुधारणा आहे. ही योजना 2025-26 ते 2029-30 पर्यंत 5 वर्षांसाठी लागू असणार आहे. यासाठी जागतिक बँकेकडून 2100 कोटी 2100 कोटी रुपये कर्ज उपलब्ध होईल. व्याप्ती असणार आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारी अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक संस्था. यामध्ये अभियांत्रिकीच्या 175 संस्था आणि पॉलिटेक्निकच्या एकूण 100 संस्था अशा 275 संस्थांमध्ये ही योजना लागू करण्यात येणार आहे. प्रमुख भागीदार संस्था आहेत IITS, IIMS, AICTE, NBA आणि इतर नियामक संस्था. मेरिट योजना केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मान्यता दिलेली आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने बलूच लिबरेशन आर्मी BLA याला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमेरिका. ऑगस्ट 2025 मध्ये अमेरिकेने बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि त्यांच्या आत्मघाती शाखा मजिद ब्रिगेड यांना अधिकृतपणे विदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले आहे. 2019च्या सुरुवातीला BLA ला स्पेशली डेजिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट यादीत टाकण्यात आले होते. ब्रिटन, चीन, इराण आणि युरोपियन युनियनसह अनेक देशांनी BLA ला आधीच दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले आहे. तर ही जी BLA म्हणजेच बलुचिस्तान लिबरेशन आर्मी
याच्यावरती दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेली आहे। तर या संघटनेविषयी थोडक्यात माहिती अभ्यासूया बघा। स्थापना झालेली आहे 2000 मध्ये। BLA हा पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आघाडीच्या फुटीरतावादी सशस्त्र गटांपैकी एक आहे। 2000च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच BLA आणि त्यांची माजिद ब्रिगेड पाकिस्तानी सैन्य आणि चीनी प्रकल्पावर झालेल्या असंख्य हल्ल्यांसाठी जबाबदार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालय आणि अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सला कोणत्या संस्थेने पहिले केंद्रीय सरकारी रुग्णालयाचे प्रमाणपत्र दिले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 NABH। NABH प्रमाणित केंद्र सरकारची रुग्णालय। कोणते रुग्णालय आहे? डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालय आणि अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स। तर बघा, केंद्र सरकारचे रुग्णालय म्हणून याला प्रमाणपत्र दिलेले आहे, पहिले रुग्णालय ठरलेले आहे। प्रमाणपत्र कोणी दिलेले आहे? तर NABH रुग्णालय आणि आरोग्य सेवा पुरवठादारांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ यांनी हे प्रमाणपत्र दिलेले आहे। NABH हे भारत सरकारच्या गुणवत्ता परिषद अंतर्गत कार्यरत असलेले एक मंडळ आहे। NABH ची स्थापना 2005 मध्ये झाली। उद्दिष्ट आहे रुग्णालय आणि आरोग्य सेवा पुरवठादारांसाठी गुणवत्ता मानके निश्चित करणे। नेक्स्ट आहे, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडला कोणत्या देशाकडून पहिला परदेशी रेल्वे प्रकल्प ऑर्डर मिळाला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मलेशिया। भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडला मलेशियाकडून पहिला परदेशी रेल्वे प्रकल्प ऑर्डर मिळाला आहे। ऑर्डरची किंमत आहे 1 दशलक्ष USD म्हणजेच अंदाजे 8.30 कोटी रुपये। यामध्ये मलेशियाच्या मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे रेट्रोफिट आणि रिकंडिशनिंग समाविष्ट आहे। रेल्वे आणि मेट्रो क्षेत्रातील हा BMLचा पहिला आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहे। अलीकडेच BMLने मध्य प्रदेशातील रायसेन येथे वंदे भारत रेल कोच फॅक्टरी स्थापन केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, उत्तराखंड सरकारने माजी अग्निवीरांसाठी किती आरक्षण दिले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10%। उत्तराखंड मंत्रिमंडळाने माजी अग्निवीरांना सैन्यातून परतल्यानंतर सरकारी सेवांमध्ये थेट भरतीसाठी 10% क्षैतिज आरक्षण मंजूर केलेले आहे। हे आरक्षण राज्य सरकारच्या अंतर्गत गणवेशधारी गट क पदासाठी लागू असेल। माजी अग्निवीरांना भरती प्रक्रियेत शारीरिक कार्यक्षमता चाचणीतून सूट दिली जाईल, तसेच त्यांना अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादेत ही सूट मिळेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 79व्या स्वातंत्र्य दिन 2025 ची थीम काय होती? तर बघा, 2025 15 ऑगस्ट 2025 स्वातंत्र्य दिनाची थीम काय होती? 79वा स्वातंत्र्य दिन होता 2025चा। याची थीम होती पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, नवीन भारत समृद्ध सुरक्षित आणि शूर। 2025चा हा जो स्वातंत्र्य दिन होता हा 79वा होता 15 ऑगस्ट 2025 रोजी। थीम होती नवीन भारत समृद्ध सुरक्षित आणि शूर। ही थीम भारत सरकारच्या विकसित भारताच्या विजन 2047 चे प्रतिबिंब आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर सलग 12व्या वेळी तिरंगा फडकवलेला आहे। या काळात त्यांनी आतापर्यंतचे सर्वात मोठे भाषण दिलेले आहे। पंतप्रधानांनी त्यांच्या 103 मिनिटांच्या भाषणाची सुरुवात ऑपरेशन सिंधूरने केली। त्यांनी दहशतवाद, सिंधू करार, स्वावलंबन, मेड इन इंडिया, नक्षलवाद आणि बेकायदेशीर घुसखोरांवर भाष्य केलेले आहे। त्यांनी लाल किल्ल्यावरून पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही उल्लेख केलेला आहे। यावर्षी गार्डचे नेतृत्व भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर AS शेखो यांनी केले। फ्लाइंग ऑफिसर रशिका शर्मा यांनी पंतप्रधानांना राष्ट्रध्वज फडकवण्यास मदत केली। यासोबतच 1721 फील्ड बॅटरी सेरेमोनियल यांच्याकडून स्वदेशी 105 मिमी लाईट फील्ड गनसह 21 तोफांची सलामी दिली, ज्याचे नेतृत्व मेजर पवन सिंग शेखावत यांनी केलेले आहे। पहिल्यांदाच हवाई दलाचा बँड IAFच्या 11 अग्निवीर वायूने संगीतकारांसह राष्ट्रगीत वाजवले। नेक्स्ट आहे, आंतरराष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12 ऑगस्ट। आंतरराष्ट्रीय युवा दिन दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। स्थापना 1999 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने याची स्थापना किंवा घोषणा केलेली आहे। सुरुवात झाली वर्ष 2000 पासून। उद्दिष्ट आहे तरुणांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सहभागाला प्रोत्साहन देणे। 2025 ची थीम आहे लोकल यूथ ॲक्शन्स फॉर द SDGs अँड बियॉन्ड। भारतातील राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो। राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी, आंतरराष्ट्रीय युवा दिन 12 ऑगस्ट रोजी। ऑपरेशन सिंदूरमधील किती BSF जवानांना शौर्य पदके देण्यात आली आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 16 जवानांना।
गृह मंत्रालयाने स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी शौर्य पदक विजेत्यांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये ऑपरेशन सिंदूरमधील शूर सैनिक म्हणून 16 BSF जवानांचा समावेश केला. या सैनिकांनी भारत पाकिस्तान सीमेवर मोठी जबाबदारी आणि धाडस दाखवलेले आहे. 16 जवानांव्यतिरिक्त 5 BSF जवानांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक आणि 46 जवानांना प्रशंसनीय सेवा पदक प्रदान करण्यात आले. केंद्र सरकारने केंद्रीय आणि राज्य दलातील 1090 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवा पदके जाहीर केलेली आहेत. ऑपरेशन सिंदूरबद्दल 12 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे एक भयानक दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर या ठिकाणी हे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. कालावधी होता 7 ते 10 मे 2025 दरम्यान. उद्दिष्ट होते दहशतवादी तळ नष्ट करणे, लष्करी दबावाला प्रत्युत्तर देणे. नेतृत्व केले भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे संयुक्त ऑपरेशन होते. हे लक्ष 9 दहशतवादी तळ आणि 11 पाकिस्तानी हवाई तळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक अवयवदान दिन कधी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, 13 ऑगस्ट. दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो. उद्देश आहे अवयवदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि गैरसमज दूर करणे. 2025 ची थीम आहे अँसरिंग द कॉल. तेलंगणा राज्याला भारतातील सर्वात जास्त अवयवदान करणारे राज्य घोषित केलेले आहे, आपण कालच्याच भागात पाहिलेले आहे. नेक्स्ट आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत खालीलपैकी कोणत्या राज्यात सेमीकंडक्टर प्रकल्पांना मान्यता दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, म्हणजेच वरील सर्व ओडिशा, पंजाब आणि आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यामध्ये. केंद्रीय मंत्रिमंडळाने इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत ओडिशा, पंजाब आणि आंध्र प्रदेशमध्ये 4600 कोटी किमतीच्या 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. इंडिया सेमीकंडक्टर मिशन स्थापना वर्ष 2021 मध्ये. नोडल मंत्रालय आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. आर्थिक खर्च 76,000 कोटी रुपये. उद्दिष्ट आहे भारताला सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादनासाठी जागतिक केंद्र बनवणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि कोणत्या देशाने सहकारी व्यापार संबंध मजबूत करण्यासाठी करार केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 झांबिया. ऑगस्ट 2025 मध्ये भारत झांबिया व्यापार सहकार्य करार करण्यात आलेला आहे. उद्देश आहे भारत आणि झांबियाच्या सहकारी संस्थांमधील व्यावसायिक सहकार्याला प्रोत्साहन देणे. सहकारी क्षेत्रे कोणती आहेत? कृषी उत्पादने, सहकारी निर्यात आणि बाजारपेठ माहिती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025च्या जागतिक क्रीडा स्पर्धेत ऋषभ यादवने कोणत्या खेळात भारतासाठी पहिले पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिरंदाजी. 2025च्या जागतिक क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजीमध्ये ऋषभ यादवने भारताचे पहिले पदक जिंकले आहे. ऋषभ यादवने अभिषेक वर्माचा 149-147 असा पराभव करून कांस्य पदक जिंकले. हा सामना चीनमधील चेंगडू येथे झाला. यापूर्वी भारताने या स्पर्धेत कोणतेही पदक जिंकले नव्हते. म्हणजेच जागतिक क्रीडा स्पर्धेच्या पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड या तिरंदाजी या स्पर्धेमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. कोणी जिंकलेले आहे? ऋषभ यादव याने कांस्य पदक जिंकलेले आहे. नेक्स्ट आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान विकास भारत रोजगार योजना सुरू केलेली आहे. ही जी योजना आहे ही 1 ऑगस्ट 2025 पासून लागू असेल. म्हणजे या योजनेचा लाभ कोणाला भेटणार आहे? तर 1 ऑगस्ट 2025 पासून जे नोकरीला लागलेले आहेत त्यांच्यासाठी हा लाभ असणार आहे. योजनेचा एकूण खर्च आहे 1 लाख कोटी रुपये. या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरकारकडून 15,000 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे जो तरुण पहिल्यांदाच नोकरी करत आहे खाजगी क्षेत्रामध्ये तर त्या तरुणाला सरकारकडून 15,000 रुपये दिले जाणार आहेत. ज्या कंपन्यांमध्ये जास्त नोकऱ्या निर्माण होतील त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. या योजनेमुळे सुमारे 3.5 कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत? कर्मचाऱ्यांचा मासिक पगार 1 लाख रुपयापेक्षा कमी असावा. कर्मचाऱ्याने पहिल्यांदाच EPFO मध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. पहिला हप्ता 6 महिन्यांच्या सेवेनंतर दिला जाईल आणि दुसरा हप्ता 12 महिन्यांच्या सेवेनंतर प्लस आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण झाल्यावर दिला जाईल.
नेक्स्ट आहे अलीकडेच सुरू झालेल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025चा शुभंकर कोण आहे किंवा काय आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिमालयन किंगफिशर. खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 ठिकाण श्रीनगरमधील दाल लेक. कालावधी आहे 21 ते 23 ऑगस्ट 2025 दरम्यान. शुभंकर आहे हिमालयन किंगफिशर. आयोजन केलेले आहे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि जम्मू आणि काश्मीर क्रीडा परिषद. यामध्ये प्रमुख खेळ आहेत रोईंग, केनॉईंग, कायाकिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे 34 सब ज्युनियर अंडर 15 राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकली? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरियाणा. चौथ्या सब ज्युनियर 15 वर्षाखालील राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये हरियाणाने मुले आणि मुली दोन्ही गटात एकूण सांघिक विजेतेपदे जिंकलेली आहेत. मुले आणि मुली दोन्ही गटात सांघिक विजेतेपद जिंकलेले आहे हरियाणाने. मुलांच्या स्पर्धेत हरियाणाने 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 कांस्य पदकासह सांघिक विजेतेपद पटकावले आणि मुलींच्या विभागात हरियाणाने 5 सुवर्ण, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदकासह अव्वल स्थान पटकावले, म्हणजे सांघिक विजेतेपद जिंकलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे यार्ड 3027 इक्षक भारतीय नौदलाला कधी सुपूर्द करण्यात आले? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 14 ऑगस्ट 2025 दरम्यान रोजी. वॉर्ड 3027 इक्षक सर्वेक्षण जहाज आहे. नाव काय आहे? इक्षक यार्ड 3027. कोणत्या प्रकारचे आहे? मोठे सर्वेक्षण जहाज आहे SVL सर्वे वेसल लार्ज. निर्मिती कोणी केलेली आहे? गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स कोलकाता या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे. 14 ऑगस्ट 2025 रोजी लॉन्च करण्यात आले. नियंत्रण वॉरशिप डिझाईन ब्युरोद्वारे चालवले जाणारे 102 हे जहाज आहे. या जहाजाची वैशिष्ट्य काय आहेत? विस्थापन सुमारे 3400 टन, लांबी आहे 110 मीटर, वेग आहे 18 नॉट्सपेक्षा जास्त. यामध्ये 2 डिझेल इंजिनचा उपयोग करण्यात आलेला आहे. कार्य आणि उद्दिष्ट आहे किनारी आणि खोल पाण्याच्या सर्वेक्षणासाठी उपयुक्त नेव्हिगेशनल चॅनेल आणि मार्ग निश्चित करण्यात उपयुक्त. नेक्स्ट क्वेश्चन आहे लेफ्टनंट जनरल सायमन स्टुअर्ट हे कोणत्या देशाचे लष्कर प्रमुख आहेत जे भारत दौऱ्यावर आले होते? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियन लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल सायमन स्टुअर्ट हे 11 ऑगस्ट 2025 ते 14 ऑगस्ट 2025 या 4 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर भारतात आले होते. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील द्विपक्षीय संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने हा दौरा होता. लेफ्टनंट जनरल सायमन स्टुअर्ट यांनी भारतीय लष्कर प्रमुख जनरल भूपेंद्र द्विवेदी यांची भेट घेतली. ही भेट दोन्ही देशांमधील लष्करी संबंध मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. नेक्स्ट आहे पंचायती राज मंत्रालयाने ग्रामसभांसाठी सुरू केलेल्या AI आधारित साधनाचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सभासार. पंचायती राज मंत्रालयाने सभासार नावाचे एक AI आधारित साधन सुरू केलेले आहे. कोणी सुरू केलेले आहे? पंचायती राज मंत्रालय. नाव काय आहे? सभासार. हे एक AI आधारित साधन आहे. तर हे साधन निर्माण करण्याचे उद्देश काय आहे? ग्रामसभा आणि इतर पंचायत बैठकांच्या ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंगमधून महत्त्वाचे मुद्दे आणि निर्णय स्वयंचलितपणे तयार करणे. यामध्ये प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया हे तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे. सध्या 13 भारतीय भाषांमध्ये काम करते आणि राष्ट्रीय भाषा अनुवाद अभियानासह एकत्रित केलेले आहे. याची सुरुवात केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह आणि राज्यमंत्री प्राध्यापक SP सिंग बघेल यांनी केलेले आहे. हा पायलट प्रोजेक्ट आहे. त्रिपुराच्या सर्व 1194 ग्रामपंचायती यामध्ये 15 ऑगस्ट 2025च्या विशेष ग्रामसभाच्या तपशिलासाठी या टूलचा वापर करण्यात आलेला. नेक्स्ट आहे भारतातील पहिला 8 लेनचा उन्नत शहरी द्रुतगती महामार्ग द्वारका द्रुतगती महामार्ग कोणत्या प्रकल्पांतर्गत बांधण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतमाला योजना. देशातील पहिला 8 लेन एलिव्हेटेड अर्बन एक्सप्रेसवे. नाव आहे द्वारका द्रुतगती मार्ग. एकूण लांबी 29 किलोमीटर, हरियाणामध्ये 18.9 किलोमीटर आणि दिल्लीमध्ये 10.1 किलोमीटर. बांधकाम खर्च 9,000 कोटी रुपये. प्रकल्प भारतमाला योजनेअंतर्गत हा एक्सप्रेसवे बांधण्यात येत आहे. सुरुवात महिपालपूर दिल्लीमधील शिवमूर्ती या ठिकाणाहून आणि शेवटचे टोक आहे खेरकी दौला टोल प्लाझा गुरुग्राम. प्रमुख जंक्शन आहे यशोभूमी दिल्ली येथे UER 2 ला जोडणी. भारतमाला योजनेची सुरुवात 2017 मध्ये झाली. तिचे उद्दिष्ट आहे 3.35 लाख कोटी रुपये खर्चून 34,800 किलोमीटर रस्ते बांधणे.
औद्योगिक आणि ग्रामीण भागांना जोडून कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि मालवाहतूक खर्च कमी करणे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. देशातील पहिला 8 लेन एलिव्हेटेड अर्बन एक्सप्रेसवे. नाव काय आहे? द्वारका द्रुतगती महामार्ग. नेक्स्ट आहे आधार प्रणालीची सुरक्षा आणि मजबूती वाढवण्यासाठी UIDAI यांनी कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे? आधार यांनी कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ISI म्हणजेच भारतीय सांख्यिकी संस्था, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट यांनी करार केलेला आहे ऑगस्ट 2025 मध्ये. पुढील 5 वर्षांसाठी हा करार केलेला आहे 2025 ते 2030 या कालावधीसाठी. स्वरूप काय आहे? संयुक्त संशोधन आणि विकास करार आहे हा. उद्देश आहे आधार प्रणालीची सुरक्षा, मजबूती आणि नागरिक केंद्रितता वाढवणे. बघा हा करार झालेला आहे आधार संस्था आणि ISI मध्ये. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण याच्यात थोडक्यात माहिती अभ्यासूया. 28 जानेवारी 2009 रोजी स्थापना झाली. उद्दिष्ट आहे भारतातील प्रत्येक रहिवाशाला आधार नावाचा एक अद्वितीय ओळख क्रमांक प्रदान करणे. हा 12 अंकी अद्वितीय क्रमांक आहे जो भारतीय रहिवाशाला नियुक्त केला जातो, दिला जातो. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत हे कार्य करते. CEO किंवा अध्यक्ष आहेत भुवनेश कुमार. भारतीय सांख्यिकी संस्था ISI स्थापना 17 डिसेंबर 1931 रोजी कोलकाता या ठिकाणी. संस्थापक आहेत प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस PC महालनोबिस. उद्दिष्ट आहे अध्यापन, संशोधन आणि सामाजिक वैज्ञानिक क्षेत्रात सांख्यिकीच्या वापराला प्रोत्साहन देणे. नेक्स्ट आहे 2 भारतीय खलाशांनी अटलांटिक महासागरात जास्तीत जास्त किती खोलीपर्यंत डुबकी मारली आणि भारतीय ध्वज फडकवला? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5000 मीटर. 2 भारतीय खलाशांनी पहिल्यांदाच अटलांटिक महासागरात 5000 मीटरपेक्षा जास्त खोलीवर भारतीय ध्वज फडकवला. खोली होती 5002 मीटर. 2 खलाशी कोण आहेत? राजू रमेश वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि कमांडर जतिंदर पाल सिंग निवृत्त कमांडर जतिंदर पाल सिंग. हे जे अंतर पार केलेले आहे कालावधी सुमारे 7 तास. स्थान अटलांटिक महासागर. सहयोग फ्रेंच सागरी संशोधन संस्था. पाणबुडी नॉटाईल पाणबुडी वापरलेली आहे. उद्देश आहे भारताच्या समुद्रयान मोहिमेसाठी अनुभव आणि निरीक्षण क्षमता गोळा करणे. भविष्यातील लक्ष्य 2027 पर्यंत स्वदेशी पाणबुडी मत्स्य 6000 मधून 3 खलाशांना 6000 मीटर खोलीवर पाठवणे. आता किती मीटर? 5000 मीटरवरती गेलेले आहेत. नंतर 6000 मीटर खोलीवर पाठवणे. नेक्स्ट आहे जुलै 2025चा ICC प्लेयर ऑफ द मंथ कोणाला निवडण्यात आले आहे? तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे शुभमन गिल. भारताच्या शुभमन गिलला जुलै 2025 साठी ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले आहे. इंग्लंडच्या सोफिया डंगलीला जुलै 2025 चे ICC प्लेयर ऑफ द मंथ महिला खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे अलास्का शिखर परिषद 2025 कोणत्या 2 देशांमध्ये झाली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमेरिका आणि रशिया. ट्रम्प पुतिन अलास्का शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? संयुक्त तळ एल्मेनडॉर्फ रिचर्डसन अँकोरेज अलास्का. तारीख होती 15 ते 16 ऑगस्ट 2025 दरम्यान. बैठक सुमारे 3 तास चालली. मुख्य उद्देश होता रशिया युक्रेन युद्धात संभाव्य युद्धबंदी. या संवादात युद्धबंदीवर कोणताही करार झालेला नाही. रशिया युक्रेन युद्धाबद्दल कधी सुरू झाले? 24 फेब्रुवारी 2022 रोजी. मुख्य कारणे नाटो विस्तारावर रशिया असहमत आहे. डोनबास प्रदेशातील रशिया समर्थक फुटीरतावाद्यांना पाठिंबा देणे आणि रशियाने 2014 मध्ये क्रिमियावर कब्जा केलेला आहे. नेक्स्ट आहे सिएटलमधील स्पेस नीडलवर पहिल्यांदाच भारतीय तिरंगा कधी फडकवण्यात आला? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15 ऑगस्ट 2025 रोजी. भारतीय तिरंगा 15 ऑगस्ट 2025 रोजी अमेरिकेतील सिएटल येथील स्पेस नीडलवर पहिल्यांदाच फडकवण्यात आला. स्पेस नीडल USAतील वॉशिंग्टन येथील सिएटल या ठिकाणी. उंची आहे सुमारे 605 फूट म्हणजेच 184 मीटर. बांधकाम केलेले आहे 1962 मध्ये. विशेषतः हे सिएटल शहराचे प्रतीक आहे आणि त्याला क्षितिजाचे प्रतीक असे म्हटले जाते. नुकतेच कोणत्या राज्याचे राज्यपाल ला गणेशन यांचे निधन झाले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागालँड. नागालँडचे राज्यपाल ला गणेशन यांचे निधन. ला गणेशन यांचे पूर्ण नाव आहे ला गणेशन अय्यर. 15 ऑगस्ट 2025 रोजी तमिळनाडूतील चेन्नई या ठिकाणी 80व्या वर्षी निधन झालेले आहे. राज्यपाल पद मणिपूर पश्चिम बंगालचे अतिरिक्त कार्यभार सांभाळलेला आहे.
नागालँडचे राज्यपाल किती दिवस होते? 20 फेब्रुवारी 2023 ते 15 ऑगस्ट 2025 पर्यंत. नेक्स्ट आहे, भारताने किती सौर फोटोव्होल्टेक मॉड्यूल उत्पादन क्षमता गाठली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1000 गिगावॅट. मॉडेल्स आणि उत्पादकांच्या मंजुरी यादी अंतर्गत भारताने 100 गिगावॅट सौर फोटोव्होल्टेक मॉड्यूल उत्पादन क्षमता गाठली आहे. फोटोव्होल्टेक मॉड्यूलना सामान्यतः सौर पॅनेल म्हणतात. हे एक उपकरण आहे जे सूर्यप्रकाशाचे थेट विजेमध्ये रूपांतर करते. सुरुवातीची क्षमता म्हणजे 2014 मध्ये क्षमता फक्त 2.3 गिगावॅट होती. सध्याची स्थिती केवळ 4 वर्षात क्षमता 12 पटीने वाढून 100 गिगावॅट झालेली आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट आणखी 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मणिपूर. 13 ऑगस्ट 2025 पासून पुढील 6 महिन्यांसाठी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. 13 फेब्रुवारी 2025 रोजी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त 6 महिन्यांसाठी लागू आहे, जी संसदेच्या मान्यतेने पुढे वाढवता येते. मणिपूरमध्ये संसदेने राष्ट्रपती राजवटीला मान्यता देण्याची दुसरी वेळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2011-12 ते 2022-23 या दशकात भारतातील अंदाजे किती लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 302 दशलक्ष लोक गरिबीतून बाहेर पडलेले आहेत. 2011-12 ते 2022-23 या काळात या दशकात भारताने 302 दशलक्षाहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. या काळात भारतातील अत्यंत गरिबीचा दर 27.1% वरून जवळपास 5.3% पर्यंत घसरला आहे. हे संशोधन डॉक्टर शमीक रवी आणि डॉक्टर मुदित कपूर यांनी केले आहे. 2025 पर्यंत ते 4 ते 4.5% पर्यंत कमी होऊ शकते. नेक्स्ट आहे, क्वांट बॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर्स 2025 कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विन्सेंट किमर. क्वांट बॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर 2025 विजेता विन्सेंट किमर जर्मन ग्रँडमास्टर आहे. या विजयासह त्याने प्रथमच जगातील टॉप 10 लाईव्ह रेटिंगमध्ये स्थान मिळवले आहे. अर्जुन इरेगासी आणि कार्तिकेयन मुरली अनुक्रमे 2ऱ्या आणि 3ऱ्या स्थानासाठी स्पर्धेत होते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.